नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माय गव्हर्नमेंट ट्रॅक या यूट्यूब चॅनलवरती. तर या व्हिडिओमध्ये आपण मराठीमधून वाक्यप्रचार हा टॉपिक सुरू करणार आहोत. तर याआधी आपण म्हणी व त्यांचे अर्थ हे काही पार्ट्स पाहिलेले आहेत. टोटल 9 पार्ट्स आहेत, त्यापैकी आपण 3 पार्ट्स डिस्कस केलेले आहेत. तर बाकीचे जे उरलेले पार्ट्स आहेत ते आपण पॅरलली डिस्कस करूया. आणि आत्ता या व्हिडिओमध्ये आपण वाक्यप्रचार, तर यावरचे काही क्वेश्चन्स आणि त्यानंतर वाक्यप्रचार म्हणजे काय आणि कसं आपण एक्झाममध्ये जर असा क्वेश्चन आला तर तो कसा सोडवावा, तर हे सुद्धा बघणार आहोत. ठीक आहे, चला तर स्टार्ट करूया. सगळ्यात पहिला प्रश्न वाक्यप्रचारमधून क्वेश्चन कसा येतो, तर बघा अशा टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाममध्ये आणि वाक्यप्रचारचा हमखास एक प्रश्न विचारलाच जातो, ती कुठलीही एक्झाम असो. ठीक आहे, तर पहिला प्रश्न असा आहे की केसाने गळा कापणे या वाक्यप्रचाराचा खालील पर्यायामधून योग्य अर्थाचा पर्याय निवडा. तुम्हाला काय करायचं आहे, केसाने गळा कापणे, तर या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थाचा पर्याय निवडायचा आहे. ठीक आहे, की ऑप्शन बघा, दुसऱ्याला फसवणे, ऑप्शन नंबर 2 विश्वासघात करणे, दुसऱ्याचे नुकसान करणे, विश्वासाला पात्र नसणे. ठीक आहे, तर असे प्रश्न सोडवण्यासाठी कुठलीही ट्रिक नाही. फक्त तुम्हाला काय पाहिजे की केसाने गळा कापणे हा शब्द, म्हणजे हे जे वाक्यप्रचार आहे ते तुम्ही याआधी कुठेतरी ऐकलेलं असेल आणि त्याचा अर्थ तुम्हाला माहीत असला पाहिजे. तर केसाने गळा कापणे म्हणजे काय की विश्वासघात करणे. तर याचं करेक्ट आन्सर जे येईल ते ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, केसाने गळा कापणे म्हणजे काय, विश्वासघात करणे. कुठलीही ट्रिक नाही आहे, कारण असे प्रश्न जर तुम्हाला सोडवायचे असतील तर तुम्हाला ते वाक्यप्रचार एकदा तुम्ही तुमच्या कानाखालून गेलेले असायला पाहिजे किंवा ते तुम्ही कुठेतरी वाचलेले असायला पाहिजे. तर हे काही क्वेश्चन्स आपण सॉल्व केल्यानंतर वाक्यप्रचारसुद्धा बघणार आहोत आणि त्यांचे अर्थसुद्धा बघणार आहोत. ठीक आहे, नेक्स्ट आहे दुसरा प्रश्न, पान उतार करणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ द्या. तर पान उतार करणे म्हणजे काय, ऑप्शन्स आहेत बघा, पाणी उतारावर वाहणे, पायऱ्या उतरणे, पाय उतार होणे, अपमान करणे. तर हा पान उतारा करणे हा शब्द म्हणजे हे वाक्यप्रचार जे आहे ते तुम्ही याआधी सुद्धा ऐकलेलं असेल. ठीक आहे, तर या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर असेल अपमान करणे, ऑप्शन नंबर 4. पान उतारा करणे म्हणजे काय, अपमान करणे. ठीक आहे, पुढचा प्रश्न, शब्द लावणे. आता शब्द लावणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कुठला आहे, ऑप्शन्स आहेत दोष देणे, शब्दांची रचना करणे, लेखन करणे किंवा बोलणे. आता कॉमन सेन्स आहे की शब्द लावणे म्हणजे काय, आता शब्दांची रचना करणे, लेखन करणे किंवा बोलणे हे तर नसेल, तर शब्द लावणे म्हणजे दोष देणे. तर हा अर्थ आहे शब्द लावण्याचा. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 4, पुढील शब्दसमूहातील ध्वन्यार्थ ओळखा. हात कापून देणे. तर असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. तर हात कापून देण्याचा तुम्हाला एक बेसिकमध्ये अर्थ ओळखायचा आहे की काय आहे, मदत करणे, लेखी करार करून देणे, धीर सोडणे की हात आखडणे. ठीक आहे, तर हात कापून देणे म्हणजे काय की लेखी करार करून देणे. ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट आन्सर असेल. हात कापून देणे म्हणजे लेखी करार करून देणे. पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 5, दुधात मीठ कालवणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ द्या. आता दुधात मीठ कालवणे म्हणजे काय की दुधात मीठ घोळणे, ऑप्शन सेकंड दूध नासवणे, एखाद्याच्या बसलेल्या घडीचा विचका करणे, दूध व पाणी वेगळे करणे. ठीक आहे, तर काय आन्सर असेल या क्वेश्चनचं, दुधात मीठ कालवणे म्हणजे एखाद्याच्या बसलेल्या घडीचा विचका करणे, म्हणजे त्याचं वाईट असं व्हावं किंवा वाईट करणे, याला म्हणतो आपण दुधात मीठ कालवणे. चांगली गोष्ट आहे त्याचं वाईट करून ठेवणे. पुढचा प्रश्न 6 नंबरचा, पायरीने ठेवणे याचा योग्य अर्थ द्यायचा आपल्याला. पायरीने ठेवणे म्हणजे काय, योग्यतेने वागवणे, पायरीवर बसवणे, अपमान करणे की योग्यता दाखवणे. तर पायरीने ठेवणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ योग्यतेने वागवणे असा आहे. ठीक आहे, ऑप्शन फर्स्ट करेक्ट आन्सर असेल, योग्यतेने वागवणे. पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 7, आड रानात शिरणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ द्यायचा आपल्याला. आता आड रानात शिरणे म्हणजे काय, वाकड्यात शिरणे, वेड पांघरणे, मुद्द्याला सोडून जाणे की अज्ञान दाखवणे. ठीक आहे, तर आड रानात शिरणे या वाक्यप्रचाराचा अर्थ असा आहे की मुद्द्याला सोडून दुसरीकडे जाणे म्हणजे आड रानात शिरणे.
ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर असेल. ओके. पुढचा प्रश्न, डोळ्यात अंजन घालणे म्हणजे काय? आता डोळ्यात अंजन घालणे, ऑप्शन बघा, डोळ्यात काजळ घालणे, चूक लक्षात आणून देणे, डोळ्यात दुखापत होणे, की डोळे रागाने मोठे करून पाहणे. आता डोळ्यात अंजन घालणे म्हणजे काय, की चूक लक्षात आणून देणे. ठीक आहे, तर जे ऑप्शन नंबर सेकंड आहे ते बरोबर असेल. डोळ्यात अंजन घालणे म्हणजे चूक लक्षात आणून देणे. तर कुठलीही ट्रिक नाही आहे असे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी. तुम्हाला फक्त ते वाक्यप्रचार याआधी तुम्ही ऐकलेले असावेत, याआधी तुम्ही वाचलेले असायला पाहिजे. जर क्वेश्चन आणि हमखास एक प्रश्न तर नक्कीच विचारला जातो एक्झाममध्ये वाक्यप्रचारामधून. तर आता आपण वाक्यप्रचार म्हणजे काय आणि काही वाक्यप्रचार बघूया. तर वाक्यप्रचार म्हणजे काय, की हा एक शब्द समूह असतो. आत्ताच आपण क्वेश्चन्समध्ये पाहिले. आता हा खालचा जो वाक्यप्रचार आहे पहिला, सर्वस्व पणाला लावणे, तर हा एक शब्द समूह आहे. ठीक आहे, तर वाक्यप्रचार काय असतो, हा एक शब्द समूह असतो व तो वाक्यात जशाच्या तसा वापरला जातो. ठीक आहे, वाक्य आता कुठलं तरी वाक्य असेल तर त्यामध्ये वाक्यप्रचार येतो आणि जशाच तसा तो वापरला जातो. वाक्यप्रचाराचा शेवटी शक्यतो क्रियापद असते. तर क्रियापद म्हणजे काय, की हे लावणे, पेरणे, जाणे, होणे, आता हे सगळे क्रियापद आहेत. वाक्यप्रचाराचा शेवटी शक्यतो क्रियापद असतं. अशा क्रियापदात मात्र काळानुसार बदल केले जातात आणि म्हणींच्या शेवटी शक्यतो क्रियापद नसते. तर वाक्यप्रचार म्हणजे काय, बेसिकली तुम्हाला एवढं लक्षात ठेवायला पाहिजे, की वाक्यप्रचार हा एक शब्द समूह असतो आणि तो वाक्यामध्ये जशाच तसा वापरला जातो आणि त्याच्या शेवटी क्रियापद असतं. आता एक्झाममध्ये असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं तुम्हाला, की एक मोठं वाक्य देतील आणि विचारतील, की या वाक्यामध्ये खालीलपैकी कुठला वाक्यप्रचार आहे. ठीक आहे, तर तुम्हाला तो वाक्यातला वाक्यप्रचार कुठला आहे तो ओळखायला देतील. असे पण क्वेश्चन्स असू शकतात. तर आता काही वाक्यप्रचार बघूया आणि हे तुम्हाला लक्षात ठेवणं म्हणजे लक्षात ठेवा की न ठेवा पण एकदा वाचा. ठीक आहे, सर्वस्व पणाला लावणे. आता सर्वस्व पणाला लावणे म्हणजे काय, की सर्व शक्य मार्गांचा अवलंब करणे, याला म्हणतो आपण सर्वस्व पणाला लावणे. पुढचा आहे साखर पेरणे. साखर पेरणे म्हणजे काय, गोड गोड बोलून आपलेसे करणे, याला म्हणतो आपण साखर पेरणे. नेक्स्ट, सामोरे जाणे म्हणजे काय, की निधड्या छातीने संकटास तोंड देणे, याला म्हणतो आपण सामोरे जाणे. की कुठल्याही गोष्टीला चला मी सामोरे जातो म्हणजे काय, निधड्या छातीने संकटास तोंड देतो. पुढचा आहे साक्षर होणे. साक्षर तर ऑब्व्हियसली तुम्हाला माहित असेल, लिहिता वाचता येणे, याला म्हणतो आपण साक्षर होणे. नेक्स्ट आहे साक्षात्कार होणे. आत्मिक ज्ञान प्राप्त होणे किंवा खरेखुरे स्वरूप कळणे, याला साक्षात्कार झाला असं म्हणतो ना आपण. म्हणजे काय, की आत्मिक ज्ञान प्राप्त होणे किंवा एखाद्या गोष्टीचे खरेखुरे स्वरूप कळणे. पुढचा आहे सुताने स्वर्गाला जाणे. आता सुताने स्वर्गाला जाणे, या जर तुम्ही याआधी वाचलेलं असेल तर तुम्हाला याचा अर्थ प्रॉपरली माहीत असायला पाहिजे. सुताने स्वर्गाला जाणे म्हणजे काय, की थोडा सुगावा लागताच संपूर्ण गोष्टीचे स्वरूप तर्काने जाणण्याचा प्रयत्न करणे, याला म्हणतात आपण सुताने स्वर्गाला जाणे. की कुठल्याही गोष्टीचा थोडासा जरी सुगावा लागला तरी संपूर्ण गोष्टीचे स्वरूप तर्काने जाणण्याचा प्रयत्न करणे, तर याला म्हणतो आपण काय, सुताने स्वर्गाला जाणे. नेक्स्ट आहे सुतोवाच करणे म्हणजे काय, की पुढे घडणाऱ्या गोष्टींची प्रस्तावना करणे म्हणजे सुतोवाच करणे. हे खूप इम्पॉर्टंट वाक्यप्रचार आहेत. यापैकी एखादा जरी एक्झाममध्ये आला तरी तो तुम्हाला यायलाच पाहिजे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि सगळे वाक्यप्रचार तुम्ही स्वतः वाचण्याचा प्रयत्न करा. एनिवे हे जेव्हा सगळे कंप्लीट होतील तर त्याची मी PDF आपल्या टेलिग्रामच्या चॅनलवरती तुम्हाला तिथे शेअर करेन. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यावरती जरी तुम्ही क्लिक केला तरी तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. आणि एनिवे ह्या सगळ्या PDF किंवा हे सगळे व्हिडिओ जे असतील ते तुम्हाला आपल्या प्ले स्टोअरचं जे ॲप आहे माय गव्हर्नमेंट ट्रॅक ॲप, यावरती सुद्धा तिथे अपलोड केले जातील. ओके, पुढचं वाक्यप्रचार काय आहे, सोन्याचे दिवस येणे. आता हे सिंपल आहे. सोन्याचे दिवस येणे म्हणजे काय, की अतिशय चांगले दिवस येणे, हे माहीत असेल तुम्हाला. पुढचं वाक्यप्रचार आहे संधान बांधणे. संधान बांधणे म्हणजे काय, की जवळीक निर्माण करणे. संधान बांधतो एखाद्याशी तर जवळीक निर्माण करतो. नेक्स्ट आहे संभ्रमात पडणे म्हणजे काय, गोंधळात पडणे. हे तर सिंपल आहे. स्वप्न भंगणे म्हणजे काय, की मनातील विचार कृतीत न येणे. जे करायचं आहे ते म्हणजे ते न होणे, याचाच अर्थ काय, की स्वप्न भंगणे, मनातील विचार कृतीत न येणे. ओके, नेक्स्ट आहे स्वर्ग दोन बोटे उरणे म्हणजे काय, की आनंदाने किंवा गर्वाने अतिशय फुगून जाणे म्हणजे स्वर्ग दोन बोटे उरणे. ठीक आहे,
गर्वाने किंवा आनंदाने अतिशय फुगून जाणे. पुढचं आहे हट्टाला पेटणे. आता हट्टाला पेटणे म्हणजे काय की मुळीच हट्ट न सोडणे, याला म्हणतो आपण हट्टाला पेटणे. तर हे काही वाक्यप्रचार आहेत, अजून सुद्धा बघ. हमरी तुमरीवर येणे म्हणजे काय की जोराने भांडू लागणे. ठीक आहे, एखादं म्हणतो आपण की हमरी तुमरीवर आला होता म्हणजे काय की जोरजोरामध्ये भांडू लागला, याला म्हणतो हमरी तुमरीवर येणे. नेक्स्ट हरभऱ्याच्या झाडावर चढवणे. हे तर माहीत असेल, हरभऱ्याच्या झाडावर चढवणे म्हणजे खोटी स्तुती करून मोठेपणा देणे किंवा तारीफ करणे जास्त. नेक्स्ट आहे हसता हसता पुरेवाट होणे. ठीक आहे, हसता हसता पुरेवाट होणे म्हणजे काय की अनावर हसू येणे म्हणजे खूप जास्त, हसता हसता पुरेवाट होणे. नेक्स्ट आहे हस्तगत करणे म्हणजे काय, ताब्यात करणे. एखादी गोष्ट हस्तगत केली मी म्हणजे काय, ताब्यात घेतली. ठीक आहे. पुढचं आहे हातपाय गळणे. आता हातपाय गळणे म्हणजे काय, धीर सुटणे. ओके. हातचा मळ असणे म्हणजे काय की अतिशय सहज शक्य असणे. म्हणतो ना की येतो मेरे हात का मैल के जसा आहे, म्हणजे की हातचा मळ असणे म्हणजे एकदम सहज शक्य असणे. हात ओला होणे म्हणजे काय, फायदा होणे. आता हे इम्पॉर्टंट आहे, हात ओला होणे म्हणजे काय. आता हे मे बी तुम्ही ऐकलेली नसेल, जरी एक्झाममध्ये आली तर तुम्हाला येणार नाही. तर त्यासाठी प्रत्येक वाक्यप्रचार आणि त्याचा अर्थ तुम्हाला एकदा किंवा दोनदा तुमच्या डोळ्यासमोरून कानाखालून जायलाच पाहिजे. ओके. हात ओला होणे म्हणजे काय, फायदा होणे. नेक्स्ट आहे हात टेकणे. हात टेकणे म्हणजे काय, नाईलाजाने माघार घेणे, याला म्हणतो आपण हात टेकणे. ओके. हात देणे म्हणजे मदत करणे. हे सिंपल आहे, हात देणे म्हणजे मदत करणे, माहीत असेल. हात मारणे म्हणजे काय, ताव मारणे किंवा भरपूर खाणे, याला म्हणतो आपण हात मारणे. हाय खाणे, हाय खाण्याचा अर्थ माहीतच असेल, धास्ती घेणे. ठीक आहे, किंवा भीती, धास्ती घेणे. नेक्स्ट आहे हातावर तुरी देणे. हे पण सिंपल आहे, याआधी सुद्धा ऐकलेलं असेल. म्हणजे काय की डोळ्यांदेखत फसवून निसटून जाणे म्हणजे काय की हातावर तुरी देणे. पुढचं आहे हात हलवत परत येणे म्हणजे काम न होता परत येणे. त्यानंतर हात झाडून मोकळे होणे म्हणजे काय की जबाबदारी अंगाबाहेर टाकणे किंवा जबाबदारी टाकून मोकळे होणे, याला म्हणतो आपण हात झाडून मोकळे होणे. ठीक आहे. तर हे काही वाक्यप्रचार आहेत, आपण या लेक्चरमध्ये पाहिलेले आहेत. नेक्स्ट लेक्चरमध्ये असंच काही क्वेश्चन्स आणि त्यानंतर वाक्यप्रचार घेऊया आपण. आणि सोबत जे म्हणी आणि त्यांचे अर्थ हे सिरीज स्टार्ट केलेली आहे, ती सुद्धा आपण कंप्लीट करूया पॅरलली. पण त्याआधी तुम्हाला एक काम करायचं आहे, तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा माय गव्हर्नमेंट ट्रॅक या चॅनलला, आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे जसे मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करत जाईन त्याचा अपडेट तुम्हाला मिळत जाईल. काही क्वेरीज वगैरे असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट्समध्ये लिहू शकता, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्कीच करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.